हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही चाललो आहोत पुष्पकनगरला. पुष्पकनगरचा एरिया तो आहे, तो कसा डेव्हलप वगैरे झाला आहे, कन्स्ट्रक्शन काम सुरू आहे ते ऐकायला भेटलं होतं. मग म्हटलं चला आज जाऊयात, सुट्टी पण आहे. तर बघूयात तिथे गेल्यानंतर कसं आहे कन्स्ट्रक्शनचं काम वगैरे कसं सुरू आहे वगैरे. तर फायनली आम्ही आलो आहोत, आता पुष्पनगरला पोचलो आहोत. तर सिडकोने प्रॉपर प्लॅन करून हा बनवलेला नवी मुंबईमधला पुष्पकनगर हा भाग आहे. तर आता बघू शकता हे कन्स्ट्रक्शनचं काम आहे ते सुरूच आहे. आणि पुष्पकनगरच्याच अपोजिट साईडला एअरपोर्ट झालेला आहे. त्याच्यामुळं ना फ्युचरमध्ये प्रॉपर्टीला म्हणजे ह्या पुष्पकनगरच्या प्रॉपर्टी त्याला किमती वाढू शकतात. आणि पुष्पकनगर हा एरिया ना खांदेश्वर आणि खारपोर रेल्वे स्टेशन वगैरे याच्याजवळच आहे. सोबतच नवी मुंबईमधला जो मुंबईचा पुणे एक्सप्रेस आहे ना, JNPT रोड वगैरे, तर तोही पुष्पकनगरच्या साईडलाच आहे. तर हे बघू शकता कन्स्ट्रक्शनचं काम आहे ते सुरूच आहे. आणि आम्ही ज्या त्या कन्स्ट्रक्शनमध्ये जाऊन आलो अपार्टमेंट्समध्ये वगैरे, तर तिथे कन्स्ट्रक्शन वाईज पार्किंग, जिम, क्लब हाऊस, किड्स प्ले एरिया वगैरे, मेडिटेशन झोन वगैरे हे सगळं त्यांनी फ्लॅट्समध्येच ॲड केलं आहे. आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड तिन्ही फ्लोअरवरती ह्या सर्व गोष्टी आहेत. आणि फोर्थपासून ना फ्लॅट्स वगैरे आहेत. तर पुष्पकनगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंडर कन्स्ट्रक्शन सुरू आहे. आणि फ्लॅटचे 1 BHK 2 BHK अपार्टमेंट्स वगैरे सुरू आहेत. तर त्या प्रोजेक्ट वाईज त्यांचेच प्रायसेस ठरले आहेत. म्हणजे 1 BHK 35 ते 50 लाखाच्या रेंजमध्ये आहे. आणि 2 BHK डिपेंड फ्लॅट्स वगैरे कसे आहेत काय त्याच्यावरती 7 फ्लोअर या 10 फ्लोअरची जशी फ्लॅट्स असतील त्याच्यावरती डिपेंड आहे. मेन महत्त्वाचं म्हणजे इथे पाणी 24 तास आणि वीज पुरवठा हे सर्वांचं नियोजन प्रॉपर असं व्यवस्थित केलेलं आहे. व्यवस्थित प्रॉपर सेक्टर वाईज त्यांनी केलेलं आहे की एका साईडला फ्लॅट्स वगैरे आहेत राहण्यासाठी आणि दुसऱ्या साईडला वगैरे हॉस्पिटल्स, स्कूल्स वगैरे आहेत, नंतर एज्युकेशनल वगैरे त्या सर्व गोष्टी प्रॉपर केलेल्या आहेत, प्रॉपर प्लॅन केलेला आहे. पुष्पकनगर हे उल्वे दापोलीजवळच आहे. आणि इथला एरिया जो आहे तो 800 ते 900 एकर आहे. तर जेव्हा एअरपोर्टचं उद्घाटन झालं, तर उद्घाटन झाल्यापासून ह्या फ्लॅटच्या आहेत त्या प्राइसेस खूप वाढलेल्या आहेत. पुष्पकनगरच्या साईडला अपोजिट साईडला जे एअरपोर्ट आहे त्याचं उद्घाटन होऊन 3-4 महिने तर झाले असतील. तर एअरपोर्टचे उद्घाटन झाल्यापासून ह्या फ्लॅटच्या प्राइसेस आहेत ना त्या खूप वाढलेल्या आहेत. कारण 8 ते 9 लाख तर वाढलेले आहेत. 2028 ते 29ला प्रॉपर फ्लॅट्स रेडी होतील एकदम. आम्ही 3-4 तर कन्स्ट्रक्शन ऑफिसला जाऊन बघून आलो. तिथला प्लॅन वगैरे कसा आहे काय आहे. तर इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबानं आहे चांगला प्लॅन. आता इन्व्हेस्टमेंट करून एक 3-4 वर्षानंतर चांगले रिटर्न्स वगैरे येऊ शकतात. पण राहायचं म्हटलं की आता सध्या तर तिथे काहीच नाही. एक 3 ते 4 वर्षे लागतील. व्यवस्थित प्रॉपर प्लॅन झाला की मग राहण्यासाठी चांगला आहे. आमचं हे बघून झाल्यानंतर आमच्या विहानला ख्रिसमस ट्रीजवळ फोटोशूट करायचं होतं. मग फोटोशूट वगैरे व्हिडिओज वगैरे झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहोत घरी. तर हे बघू शकता नवी मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे. तर हे विमानतळ आहे ते पुष्पकनगरच्या अपोजिट साईडलाच आहे. विमानतळाचे उद्घाटन आत्ताच झालेले आहे ऑक्टोबरमध्ये. 8 ऑक्टोबर 2025मध्ये झालेले आहे. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले होते उद्घाटनासाठी. तर आता उद्घाटन झालेलं आहे, उड्डाण पण झालेलं आहे एका विमानाचं. तर सुरूच होईल आता विमानाचे उड्डाण वगैरे. तर हे बघू शकता लांब लांबपर्यंत एकदम आहे असं. छान मस्त वाटतं एकदम बघून. तर जवळच आहे एकदम खांदेश्वरपासून, नवी मुंबईपासून. आणि ह्याच्या पुढेच हे बघू शकता करंजाडे आहे. करंजाड्याचा हा जो एरिया आहे तो राईट साईडला आहे. गायस, आम्ही आता आलेलो आहोत पुष्पकनगरमध्ये. खूप कंटाळा आहे ना. बापरे कंटाळा लाईट झालं कंटाळा खूप आलाय. आता भूक पण खूप लागली आहे. घ्यायला तर लई लागेल भूक ना. तर गेल्यानंतर नाश्ता काय तर करायचा. धूळ तर खूप होते तिकडे, पण छान होता एरिया वगैरे मस्त. पण एक 2-3 वर्ष लागतील डेव्हलप व्हायला. जास्तच लागतील कारण अजून कन्स्ट्रक्शन सुरू आहे. चला गायज, आम्ही पुष्पनगरला जाऊन आलो. आणि तिथला एरिया वगैरे आहे तो आम्हाला आवडला. पण 3-4 वर्ष लागतीलच कारण 2028-29 तर जाणारच. कन्स्ट्रक्शन काम सुरू आहे कंटिन्यू. आणि मला ना खूप कंटाळा आला त्या दिवशी, म्हणून मी त्या दिवशी व्हिडिओ काय बनवू शकले नाही. गायज, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता भेटूयात आपण. तर बाय बाय गायज.